नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची सेतू अभ्यासची पूर्वचाचणीच्या मराठी, इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही चाचणी आपली जुलै महिन्यामध्ये घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 5वी मराठी सेतू अभ्यास पूर्व चाचणी. एकूण गुण 15. प्रश्न पहिला. पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्योतिराव फुलेंचा उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तो मुलांनी वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या पर्यायी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते प्रश्न. प्रश्न दुसरा. क्रियापदे ओळखायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा. चौथा, पाचवा व्याकरण घटकावर आधारित प्रश्न आहेत. बघा त्यांची उत्तरं पण या ठिकाणी लिहून दिलेली आहेत. अशा पद्धतीने ती उत्तरं लिहा. त्यानंतर प्रश्न 6व्यामध्ये समानार्थी शब्द लिहायचे आणि वाक्य पूर्ण करायचे. प्रश्न 7वा हा वाक्प्रचारासाठी. प्रश्न 8व्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 10व्याचं चित्रवर्णन करायचं आहे. गोष्टीला नाव द्यायचं आहे. बघा ती अतिशय सुंदर गोष्ट आहे. या पद्धतीने पूर्ण करा. नंतर पुढचा विषय आहे इंग्लिश ब्रिज कोर्स प्री टेस्ट. क्वेश्चन 1. बॉडी पार्ट्स लिहायचे. त्यानंतर मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे. प्रश्न दुसऱ्यामध्ये रॅमिंग वर्ड्स लिहा. त्यानंतर जोड्या लावा. विरामचिन्हांची नावं लिहा. त्यानंतर वाक्यामध्ये जे काही फुलं दिसत आहेत त्याच्याऐवजी त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे गणित सेतू अभ्यास पूर्व चाचणी इयत्ता 5वी. प्रश्न पहिला. लेखी उदाहरण दिलेले आहे, ते सोडवायचे. प्रश्न दुसरा हा बेरजेसाठी.
प्रश्न 3मध्ये वजाबाकीचं उदाहरण पूर्ण करायचं. प्रश्न 4 गुणाकाराचं उदाहरण आहे, ते या पद्धतीने सोडवा. प्रश्न 5 भागाकाराचं लेखी उदाहरण. प्रश्न 7 उत्तर काढायचे, शिल्लक रक्कम. प्रश्न 8 हा शतक दशकवर आधारित उदाहरण आहे, ते या पद्धतीने सॉल्व करा. प्रश्न 9 राजनची धावपट्टी उदाहरण सोडवा. त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. प्रश्न 10मध्ये काही चलन दिलेले आहेत, त्यांचं निरीक्षण करायचे, त्यांची नावं लिहायची आणि एकूण किती रुपये आहेत ते लिहायचे. पुढचा प्रश्न अपूर्णांकाचं उदाहरण लिहायचे, सोडवायचे, शब्दात लिहा दिलेला अपूर्णांक. प्रश्न 12